नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन ऐतिहासिक ठिकाणाला भेट द्यायला आलेलो आहोत. आपण इर्शाल गडावर जाणार आहोत आणि नानिवडे गावात आलेलो आहोत. बेस विलेज नानिवडे गाव आहे आणि बाईक इथे आपण अशा पार्क केलेल्या आहेत आणि आपण इकडे जाणार आहोत इर्शाल गडावर. तर चला आपल्या प्रवासाला आता आपण सुरुवात करू. हे बघा, या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने असे बोर्ड लावलेले आहेत आणि हे क्षेत्र वन विभाग अलिबागच्या अंतर्गत येते. जर आपण या ठिकाणी काही चुकीची गोष्ट केली किंवा वन्य प्राण्यांच्या जीवाला धोका पोहोचवला असं काही केलं तर आपल्याला 5,000 रुपये दंड आणि शिक्षेस पात्र होऊ शकता. 1 वर्षाची शिक्षा होऊ शकते. तर या ठिकाणी आले तर काही करू नका आणि व्यवस्थित जा. आणि ही आपली टीम आहे. हा बघा, हा सतीश आहे. हा आपल्या बरोबर त्रिंगलवाडीला आला होता आणि तुंग आणि तिकोण्याला आला होता. आणि हा तर माझा पार्टनरच आहे भूषण. याच्या बरोबर भरपूर ट्रेक केलेत मी. हरिश्चंद्र, हरिहर, त्यानंतर पदरगड, कलावंतीन आणि अजून 2-3 गड केलेत आणि रतनगड आणि अजून एक कळसुबाई, अशा भरपूर ठिकाणी गेले. आणि हा दादा, हा पण माझा ट्रेकिंगचा पार्टनरच आहे. हा आपल्या बरोबर गणपतीगडात आणि नाणेघाटला आला होता. चला आता आपण पुढे जाऊया. इर्शालगड हा महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. याला किल्ला पण म्हणू शकता आणि सुळका पण म्हणू शकता. हा खालापूर तालुक्यात येतो आणि मुंबई पासून पाहिलं तर जवळजवळ 61 किलोमीटर आणि पनवेल पासून 23 किलोमीटर. आणि जवळचे स्टेशन कर्जत आणि पनवेल हे दोन्ही आहेत, पण कर्जत 15 किलोमीटर अंतरावर आहे. आणि जर या ठिकाणी यायचं असेल तर माझ्या मते तुम्ही शक्यतो कर्जत स्टेशन पासून या. या ठिकाणून काळी पिवळी गाड्या सुद्धा भेटतात आणि पनवेल मधून आले तर बस भेटतात आणि त्या ठिकाणून आपल्याला मग पुढे रिक्षा करायला लागते. या गडाची उंची जर पाहिली ती समुद्र सपाटीपासून 3700 फूट एवढी आहे. आणि या गडावर जायचं असेल तर मध्यम प्रकारची याची चढाईची श्रेणी आहे आणि नेड्याकडे जाताना थोडं म्हणजे धोकादायकच आहे. तर आपण व्यवस्थित गेलं तर तिथे व्यवस्थित जाऊ शकता. जाताना कुठल्याही प्रकारची मस्ती करू नका, म्हणजे आपण व्यवस्थित ट्रेक करू शकता. आणि जो नवी मुंबईला पाणी पुरवठा करणारा मोरबे डॅम आहे तो याच परिसरात आहे. तर त्याचा व्ह्यू आपण वरून दाखवणारच आहोत. इर्शालगडाचा इतिहासात फारसा उल्लेख आढळत नाही. 1666 मध्ये भिवंडी, कल्याण, रायरीच्या मुलुखावर जेव्हा ताबा मिळवला त्याच वेळेस हा किल्ला स्वराज्यात शिवरायांनी घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांचे निकटवर्तीय नेताजी पालकर यांचा जन्म इर्शालगडाच्या पायथ्याशी असलेल्या चौक या गावी झाला.
चला. हे बघा, ठिकाणी अशा प्रकारचे बोर्ड लावलेले आहेत विशालगडामध्ये जाण्याचे. हे जे खुणा आहेत त्या खुणांवरून तुम्ही वर जाऊ शकता. रस्ता तसा कठीण नाहीये, सोपाच आहे, पण या खुणांचा उपयोग करा. वरचा जर आपण सुळका पाहिला तर त्या साईडला शंकराची पिंडी दिसते आणि ह्या बाजूला नंदी दिसतोय. खूप सुंदर असा नजारा आणि सह्याद्रीत फिरणे म्हणजे खूप वेगळाच आनंद मिळतो आपल्याला. पुढे जा थोडा, इथून काही समजत हे बघा, गडाच्या मध्यावर आल्यानंतर देवीच्या मंदिरासमोर हे कमळू बाबा आहेत, कमळू बाबा पारधी त्यांचं हॉटेल आहे. आणि जुलै 2023 ला जी इर्शाल गडावर दरड कोसळण्याची जी दुःखद घटना आज घडली त्या घटनेविषयी बाबा आपल्याला माहिती देतात. तर बाबा, त्या घटनेविषयी, ती घटना कशी घडली आणि त्यावेळेस तुम्ही कुठे होते ही माहिती आम्हाला सांगा. आता ही घटना घडली ना, तो पाऊस वारा जोरात होता ना, त्या टायमाला मी संध्याकाळची घरातून 7 वाजता निघून गेलो ती घराला. एक पोरगा, त्याची घरवाली आणि मी. आणि वारा पाऊस जोरातच होता. त्या खाली डॅमवर गेलो तर जाम जोरात वारा पाऊस होता. तर ते काय घटना घडली ते आम्हाला पण माहिती नाही. गावातली लोक जेव्हा असली ना, त्याही फोन केला, बोलतो तुम्ही कुठं आहेत. तर आम्ही त्याला सांगितलं आम्ही घरी नाही, आम्ही इकडे डॅमवर आहे. बोलतो आपली वाडी बोलतो गेली बोलतो. जो बोलतो गावाची वरती झाडी होती ती गावाची खाली गेली बोलतो. तर मग आम्ही घरी फोन लावित होतो, त्या मुलाला तर फोनच लागायचा बंद झाला. मग आम्ही एक अर्धे पाऊण तासात तिथे पोहोचलो. बघतो काय सगळं सपाटच झालं, सगळं काय दिसत घरावर होतं त्याचं नव्हतंच झालं असं, म्हणजे काय दिसतच नाही तिथे, घर नाही दिसत का काय नाही दिसत, सगळं गेला. त्यावेळेस बघा, काळाचा घाला आला होता आणि बाबांना किती मोठ्या प्रमाणावर दुःख झालं असेल. घरदार सकट सगळं नष्ट झालंय. आणि तुमचं गाव किती उमऱ्यांचं होतं बाबा? 45 घरं होती. आणि त्यापैकी किती घरातली माणसं वाचली? 12 घरातली माणसं वाचली आणि जवळजवळ 25 घरातली माणसं एकदम कुठं आता चुकून गेली. म्हणजे चुकून पोरगा राहिला, कोणी 8 वर्षाचा, कोणी 10 वर्षाचा. आणि ज्या 3 घरात एक पण नाही, 3 घरात म्हणजे एक पण माणूस वाचला नाही. आणि बाबा, तुमच्या घरातली किती माणसं वारली? आणि आमची घरातली 5 जण गेली. एक पोरगा गेला, त्याची घरवाली गेली, परत 2 नातवंडा गेली, त्याची आई गेली. आणि बोड्या पण नाही भेटल्या आमच्या ते माणसाचे. ते 57 बोड्या नाही भेटल्या गावातले सगळ्या काही, आणि 27 भेटली फक्त. हे बघा, बाबांना आणि गावकऱ्यांना किती मोठ्या प्रमाणावर दुःख झालं असेल. आणि त्यातून दुःखातून ते सावरून आज या ठिकाणी हे हॉटेल चालवतात. आणि माननीय माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणाला भेट देऊन त्वरित यांना खाली घरं बांधून दिलेली आहेत आणि त्या ठिकाणी आता हे राहतात. पण जर विकेंड असेल तर त्यावेळेस हे बाबा येतात आणि त्यांचा मुलगा येऊन या ठिकाणी आपला पोटाची खळगी भरण्यासाठी या ठिकाणी हे हॉटेल चालवतात आणि जे काही धंदा होईल त्यातून ते आपले घर चालवत असतात. तर धन्यवाद बाबा ही माहिती दिल्याबद्दल. खूप दुःखद अशी घटना होती, त्यावेळेस आम्ही टीव्हीवर पाहिली होती. तर चला आता आपण पुढे जाऊया, गडाकडे वाटचाल करू. शिंदे साहेब होता म्हणून, हे शिंदे साहेब होता म्हणून लोकांना घरा दिली, सगळा दिला, पैसे दिले. पण एवढाच का चुका आमची पण झाली एकदम डोंगराची. आता आम्ही नसतं थांबलो ना,
आता जिकडे तिकडे जागा सपाट होता, 10 एकर 15 एकर जागा होता. पण तिकडे आमची जर घरं असते तर आजकाल आमचं सगळा वाचला असता हो. पण एकदम डोंगराच्या सरकारने सगळा शिंदे साहेब होता त्याने सगळा दिला, घरा दिली, सगळा पैसे दिले, पण एवढा का माणसा गेली ते सरकार तर काय करणार हो. बघा, बाबांच्या मनातील भावना ते बाबा बोलून दाखवतात. तर त्यांच्या घरातली जी माणसं गेलीत किंवा गावातील जी माणसं गेलीत, घरदारं तर पुन्हा सरकारने बनवून दिली, ते भेटतील कमवून, ते म्हणजे घरदारं बनवू शकतात, पण जी माणसं गेली ती परत येऊ शकत नाही. या गोष्टीचं त्यांना खूप दुःख आहे. आणि शिंदे साहेबांचं पुनश्च एकदा मी माझ्या वतीनं आणि आमच्या टीमच्या वतीनं मी आभार मानतो, कारण त्यावेळेस जी खूप मोठ्या प्रमाणावर मदत झाली त्याच्यातून तर म्हणजे राहण्याची व्यवस्था झाली, पण शिंदे साहेब पण काही करू शकत नाही, त्या दुःखातून त्यांना बाहेर काढू शकत नाही. पण ठीक आहे, आता त्या दुःखातून सावरून ही लोक आता काम करायला त्यांनी सुरुवात केली आणि त्यांना घरदार भेटल्यामुळे त्यांना चांगलं वाटतंय आता. तर आपण पुढे जाऊ. बघा, या ठिकाणी इसाला देवी आहे, तिथे आपण दर्शन घेतलेले आहेत आणि आपण पुढे जाणार आहोत. पण या गडाचं नाव कसं पडलं ते आपण बघूया. या देवीच्या नावावरून, इसाला देवीच्या नावावरून या गडाला नाव इर्शालगड पडले. इसाला या शब्दाचा अपभ्रंश होऊन इर्शालगड असे नाव पडलेले आहे या गडाचे. माझ्या डाव्या साईडला जी वाडीतली घरं दिसतात, ती घरं 2023 साली जी दरड कोसळली, त्या दरडीच्या मलब्यामध्ये ती घरं दबली आणि तेथील लोकांचा करुण असा अंत झाला. आणि त्यावेळच्या खाणाखुणा आज पण दिसतात आणि मनाला दुःख देऊन जातात. हे बघा, इकडे जर पाहिलं तर आपल्याला प्रबळगड दिसतोय आणि त्याच्या मागे कलावंत किल्ले आहे आणि इकडे कर्नाळा किल्ला आहे समोर त्या साईडला. आणि ही मागची बाजू जर पाहिली तुला चंदेरी किल्ला आहे आणि या बाजूला पाहिलं तर ती माथेरानची घाटी आहे आणि या साईडला सोंडाई किल्ला आहे आणि मोरबे डॅमच्या त्या साईडला जर बघितलं तर आपल्याला कर्जतचा भाग आहे. मग तिकडे पेठचा किल्ला आणि बाकी किल्ले आहेत त्या साईडला, ढाकबैरी. या साईडला तुंग तिकोना हे किल्ले आहेत. जानेवारी 1972 ला या सुळक्यावरून पडून एक दुःखद घटना घडली. ती म्हणजे कुमार प्रकाश दुर्वे यांचा सुळक्यावरून पडून अंत झाला. म्हणून इथं आल्यावर व्यवस्थित चढा
आणि त्यांच्या स्मरणार्थ 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला इथे गिर्यारोहक येत असतात. आणि 2018ला सुद्धा या ठिकाणून पडून एकाचा अंत झाला होता. तर या ठिकाणी आल्यानंतर व्यवस्थित बघून चढा, कारण का या ठिकाणी म्हणजे ही टेकडी पण ढासळली होती आणि बाजूचा जो कडा आहे तो पण ढासळायला आलाय आणि नेड आहे ते पण 4-5 महिन्यापूर्वी ढासळले, ते आपल्याला काही बघायला भेटले नाही. हे बघा, इथं खाली पहिलं पाण्याचं टाकं आहे आणि इथे दोरी आहे, त्या दोरीला धरून आपल्याला वर जायचे आणि वर शिडी आहे ती तुटायला आले. तर आता तिथून आम्ही वर जाणार आहोत, पण इथं आल्यानंतर व्यवस्थित जा हळूहळू. हे बघा, या ठिकाणी एक नैसर्गिक नेडं होतं, पण ऊन वारा पाऊस यामुळे 4 महिन्यापूर्वी ते तुटून गेलं. बघू शकता तुम्ही. हे बघा, या ठिकाणी एक स्तंभी पाण्याचा टाका आहे आणि तो स्तंभ बघा तिथे आहे. आणि यामुळे काय होतं, तर जे सूर्यप्रकाशामुळे किंवा उन्हामुळे जे पाणी आटतंय, तर ते पाणी आटण्यापासून म्हणजे ते पाणी कमी प्रमाणात आटतंय. हा भविष्याचा विचार करून बांधलेला टाका आहे.
आणि पाणी स्वच्छ आहे आणि ते पिण्यायोग्य आहे. आणि गडावरचं सर्वात मोठं टाकं आहे. आतमध्ये पण खूप असं मोठं टाकं दिसतंय. बघा समोर मोरबे डॅम आणि ही मावळ्यांना बसायची जागा होती, लक्ष ठेवायची. आणि या ठिकाणून आजूबाजूचा परिसर व्यवस्थितपणे दिसत असे. आणि या किल्ल्याचा उपयोग जो होता तो वॉच टॉवर म्हणून केला जात असे, आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी. आणि बाजूलाच असणारा बोरघाट, या बोरघाटावर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जात असे. परतीच्या प्रवासाची सुरुवात झालेली आहे. फायनली आपण बेस विलेजला पोहोचलेलो आहोत. जर आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.